आज आपण सोलापुरी स्पेशल असा व्हेज दालचा आणि त्याच्यासोबत खाल्ला जाणारा राईस, जीरा राईस केला जातो, त्याची रेसिपी बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप, कमी साहित्यात आणि झटपट अशी रेसिपी आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, म्हणजे 125 ग्रॅम तूर डाळ आहे आणि तेवढीच 1 वाटी मसूर डाळ घ्यायची आहे. तर हे दोन्ही डाळीचं प्रमाण सम घेतल्यानंतर ना हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 पाण्याने हे डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये 3 ग्लास मी पाण्याचा वापर करते. ह्या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये डाळ टाकूया. डाळ टाकल्यानंतर याच्यामध्येच पुदिना घेतलेला आहे मी तर अर्धी वाटी, तो ॲड करते. मीडियम साईजचे टोमॅटो उभे पातळ चिरून घ्यायच्यात. 3 कांदे ते पण चिरून घेऊया आणि ते पण टाकते. हिरवी मिरची 4 टाकायच्यात. अर्धा चमचा हळद टाकूया आणि मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे खाली कुकरला लागणार नाही आहे. गॅस मीडियमवरती करायचं आहे. कुकरचं टोपण लावायचं आहे आणि मीडियमवरती करून 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 4 शिट्ट्या झालं की 5 मिनटं हा कुकर एकदम बारीक गॅस करून ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथं आलं घेतलेलं आहे 3 इंच, लसूण 18 ते 20 जवळपास एक मोठा गड्डा घेतलेला आहे. आलं लसूणचा वापर थोडं जास्त करायचा आहे, म्हणजे चवीला दालचा छान लागतो. तर पूर्णपणे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे पण साईडला ठेवूया. एक भोपळा घेतलेला आहे मोठ्या साईजचा, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं वरून अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे साईडचा पण भाग काढून घ्यायचा आहे. मधून चिरून घेऊया आणि याच्यामधला जो भाग असतो त्याचा वापर करायचा नाही, बियांचा. तर चाकूच्या साहाय्याने तो भाग आपण काढून घेऊया. अशा प्रकारे काढून घेते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मधला जो भाग असतो बियांचा तो काढून झालेला आहे. उभं चिरून घेऊया. अशा प्रकारे याचे थोडेसे मीडियम साईजमध्ये हा भोपळा चिरून घेतलेला आहे. तर भोपळा पण चिरून झालेला आहे. तोपर्यंत आपल्या कुकरचे 4 शिट्ट्या करून मीडियमवरती 5 मिनटं ठेवलं होतं. तर छान अशी आपली डाळ पूर्णपणे गाळ शिजली गेलेली. रवी घ्यायची आणि रवीच्या साहाय्याने ही डाळ घोटून घ्यायचं, म्हणजे डाळीला एकसारखापणा येतो. तर आपली डाळ पण घोटून झालेली. तर आता दालच्या फोडणी द्यायला घेऊया. कढईमध्ये मोठ्या साईज चमचा येतो त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. खडे मसाल्यांमध्ये 3 तमालपत्री घेतलेले आहेत, 3 दालचिनी, काळे मिरे मी इथं 4 घेतलेत, लवंग घेतलेत 4 आणि जिरे 1 चमचा घ्यायचं आहे. जिऱ्याच्या ऐवजी शहाजिऱ्यांचा पण वापर करू शकता. बारीक केलेलं आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि एखादा मिनिटभर हा मसाला परतून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला की गॅस बारीकवरती करायचा आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार, म्हणजे 1 चमचा मी तात्पुरतं मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद टाकायची. लाल तिखट मी इथं 1.5 चमचा टाकते आणि रेडीमेडवाला जो दालचा मसाला असतो त्यातला 2 चमचे मसाला टाकते. टोटल 4 चमचे दालच्या मसाल्याचा वापर करणार आहोत. तर 2 चमचे मी आत्ता वापरते आणि 2 चमचे आपण याचा वापर मसाल्याचा नंतरनं करणार आहोत. मसाला परतला की याच्यामध्ये जो भोपळा आपण चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे. मी इथं चिंच भिजायला ठेवली होती अर्धा तास. एक 4 ते 5 चिंच आहेत. चिंचाने थोडासा आंबटपणा आणि तिखटपणा येतो, त्याच्यामुळे चिंच आवर्जून घाला, चवीला पण छान लागतो दालच्या. तर अर्धा तास ही चिंच भिजू घातलेलं आहे. याच्यामधला पूर्णपणे जो रस असतो तो यामध्ये ॲड करूया. अर्धा ग्लास मी नॉर्मल जे पाणी असतं ते पाणी ॲड केलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. प्लेट झाकायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनटं हा भोपळा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर हा भोपळा ज्यावेळेस तुम्ही डाळी शिजवतात त्यावेळेस कुकरमध्ये लावला तरीही चालेल, पण त्याच्याने जास्तच गाळ होतो, त्याच्यामुळे मी हा भोपळा वेगळा शिजवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपला भोपळा व्यवस्थित आज शिजला गेलेला आहे. याच्यामध्ये डाळ टाकायची. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करू शकता, पण मी इथं नॉर्मल जे पाणी असतं त्याच पाण्याचा 1 ग्लास वापर केलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्येच राहिलेला 2 चमचा दालचा मसाला, म्हणजे टोटल 4 चमचे दालच्या मसाल्याचा वापर केला आहे. कोथिंबीर घेतली 1 वाटी बारीक चिरून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली.
ते ॲड करूया. मिक्स करायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं एकदम बारीक गॅसवरती हा दालचा शिजवून घ्यायचा आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. पार्टी वेअरसाठी, जेवणासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर एक 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. छान असा दाटसर आपला दालचा शिजला गेलेला आहे. कलर वगैरे ह्याचं टेक्स्चर बघू शकता. तर हे साईडला ठेवूया. भातासाठी मोठ्या चमच्याने 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करणार आहोत. काळे मिरे 6, लवंग घेतलेले आहेत 5 ते 6, दालचिनी 3, तमालपत्री 3 आणि जिऱ्याचा वापर करायचा आहे. याच्यामध्येच 4 हिरवी मिरची घेते. हा मसाला पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला परतला गेला की याच्यामध्ये मी इथं पाऊण किलो तांदळाचा वापर करणार आहे. त्याच्यासाठी 4.5 ग्लास पाण्याचा वापर करते. तुम्हाला तुमच्या रोजच्या जे राईस बनवतात त्याच्यावरती डिपेंड आहे पाण्याचा वापर. 2 चमचे मीठ टाकायचं आहे. पाणी उकळतं आहे तोपर्यंत मी अशा प्रकारचं जे तांदूळ राईससाठी वापरलं जातं, जिरा राईससाठी, तो घेतलेला आहे. ग्लासने मी इथं 3 ग्लास तांदूळ घेतले आहे, म्हणजे पाऊण किलो तांदूळ आहे. तर हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर अशा प्रकारे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आपल्या पाण्याला पण उकळी आलेली. त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकायचे, सर्व मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतरनं 1 वाटी मी इथं कोथिंबीर घेतली. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. तर कोथिंबीर पण टाकूया. कुकरचं टोपण लावायचं आहे. मीडियमवरती 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्या झालं की 2 ते 3 मिनटं बारीक गॅस करून परत एकदा हे भात वाफवून घ्यायचं आहे आणि मग बंद करायचं आहे. तर या ठिकाणी मी इथं मीडियमवरती 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. 2 ते 3 मिनटं गॅस बारीकवरती ठेवला आणि त्याच्यानंतरनं गॅस बंद केला. कुकरची पण वाफ गेलेली. तर हे टोपण काढून घेऊया. तर बघू शकता अगदी छान मऊ आणि मोकळा असा आपला हा जिरा राईस तयार आहे. तर हे मी तुम्हाला काढून दाखवते. तर एक बाउल घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये काढते. आणि राहिलेलं राईस इथं अर्धा काढला आहे आणि अर्धा मी साईडला ठेवली आहे कुकरमध्येच. तर अशा प्रकारे झटपट असा आपला व्हेज दालचा तयार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी दाखवली, कमी साहित्यात आणि झटपट अशी रेसिपी आहे. राईस पण तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.